मुंबईमध्ये गेल्या काही वेळापासून जोरदार पाऊस कोसळतो आहे आणि याचा जर आपण परिणाम बघितला तर मुंबईमधील जे रस्ते आहेत ते जलमय झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी सध्या आहे घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या बाहेर आणि आपण जर या ठिकाणी स्थिती बघितली तर साधारणतः 2 ते 3 फुटापर्यंत पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकूणच घाटकोपर असेल, मुलुंड असेल, भांडूप असेल, अंधेरीचा परिसर असेल, शिवाजीनगरचा मानखुर्दचा परिसर असेल, LBS मार्ग असेल, या ठिकाणावर जोरदार पाऊस कोसळल्यामुळे सखल भागांमध्ये आपल्याला पाणी भरलेलं पाहायला मिळतं आहे। रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। मात्र रेल्वे वाहतूक व्यवस्था जी आहे ती अजूनही सुरळीत सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र काही वेळ अजून जर पाऊस असाच सुरू राहिला तर मात्र जे चाकरमाने कामासाठी आता बाहेर पडत आहेत त्यांना मात्र मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं। ठिकठिकाणी पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्याचबरोबर ठिकठिकाणी जर आपण बघितलं तर रस्त्यांवर आपल्याला मुंबई महानगरपालिका ह्या पाणी ज्या ठिकाणी भरलेलं आहे ते कमी करण्यासाठीचे प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। मात्र मुंबईच्या सखल भागांमध्ये आज सकाळपासून जो पाऊस झालेला आहे या पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र याचा कोणताही परिणाम अजून तरी लोकल व्यवस्थेवर झालेला पाहायला मिळत नाही। मात्र पुढील काही वेळ जर पाऊस असाच सुरू राहिला तर मात्र मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं। प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।